नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बघा आपण एकच गणित घेऊन आलोय, पण ते वेगळ्या टाईपचं आहे बघा. आता हे गणित आहे ह्या टाईपचं गणित आहे का नाही, अपूर्णांक आणि भागाकारामध्ये असते. आता बघा कसं सॉल्व्ह करायचं आहे, साधं सोपं टेक्निक. आता काय करायचं बघा, आपल्याला काय दिलं या 3x - 6. आता बघा ह्यांचा गुणाकारात करून घ्यायचा. किती गुणाकार आला हा? 2 ने गुणलं किती आलं? 2x. 3 ने गुणलं 3 दुने किती आलं? 6. ओके, इथे किती आलं? 12/7. आता ह्यांचा करायचं तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार केलं किती येतं बघा, हे ह्याला गुणलं किती आलं? 7 × 3 किती आला? 21x. 7 × 6 किती आलं? 42. आता ह्या 12 ने गुणलं, 12 दुने किती आलं? 24x. आणि 12 किती आलं? 72 आलं. किती आलं? 72. आता आपल्याला x ची किंमत काढायची. फक्त काय करायचं माहितीये का, हे 72 आहे का नाही, हे मायनस इकडे काय करायचं झालं, काय होतं? प्लस. मग तिकडे घ्यायचं. फक्त x एका साईडला आणायचे, बाकीचे न्यूमेरिकल एका साईडला घ्यायचे. काय झालं बघा मग. आता बघा आपण ह्याची हे 42 हे -72 केलं, काय झालं? +72. हे किती या? 24x वजा किती आले? 21x. 24 मधून 21 गेले, खाली किती राहतात? 3x राहतात. आणि 72 मधून 42 गेले, इथं प्लस आहे बघा, इथं प्लस, इथं चुकायचं नाही. इथे किती या? प्लस. इथे किती या? मायनस. मोठी संख्या कोणती या? 72. त्याला चिन्ह कोणते? प्लस. प्लस देऊन टाकायचं. किती आलं मग हे चिन्ह किती येते वजाबाकी? 30. आता किती आलं बघा, 3x बरोबर 30. मग x बरोबर किती आलं? 30/3. मग x बरोबर किती आलं उत्तर? 10. अतिशय सोपं टेक्निक आहे, काहीच अवघड नाही. फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं आणि इथं चुकायचं नाही. इथं संख्या बघा, इथं -72 केलं, काय होतं ते? प्लस. इथे एकाला प्लस आहे, एकाला मायनस आहे, म्हणजे मोठ्या संख्ये चिन्ह द्यायचं असतं इथं. बघा समजलं असेल. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. ओके, थँक्यू.